श्रीमान योगी भाग 3 कथा 14. पावसाच्या माऱ्यात राजांची पालखी पुढे धावत होती. पालखी बरोबर बाजी व इतर बांधल बारगीर धावत होती. पायातल्या वाहनांचा आवाज होऊ नये म्हणून पालखीजवळ कुणाच्याच पायात वाहना नव्हत्या. घातल्या जरी असल्या तरी आडवाट्याने रानातून कोसळणाऱ्या पावसाची खळ तुडवताना त्या टिकल्याही नसत्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता, जीव घेणारा होता. जमिनीवर पाय ठरत नव्हते. शत्रूच्या वेड्याच्या चौक्या नजीक येत होत्या. प्रत्येक 50 कदमावर पुढे पाठवलेले हे राजांची पुढची वाट दाखवत होते. शत्रू चौकी नजरेत येताच पालखीची गती किंचित मंदावली. आवाज न करता सर्वांच्या तलवारी म्यानाबाहेर पडल्या. प्रत्येकाची छाती पुढच्या क्षणासाठी धडधडत होती. शक्यतो आवाज न करता पावले उचलली जात होती. पण पाण्यात पडणारा पाय उचलता जो आवाज येई तो पावसापेक्षाही जास्त भासे. चौकी पारा ओलांडला तोच कानावर आवाज पडला. हुशार! बाजी दमदार आवाजात म्हणाले, चला. पलभर मंदावलेली गती दुप्पट झाली. मागून परत साद आली, हुशार! राजांच्या पालखीने वेढा ओलांडला होता. आता जिद्द आली होती. परीक्षा होती 10वीची. पालखी पळवली जात होती. एकच पळापळ सुरू झाली. शब्द कानी येऊ लागले, ठेरो! पण ठेरो शब्दापेक्षा चला हा बाजींचा शब्द बळकट होता. शत्रूची खात्री झाली. एकच किलकारी मागे होती, दुश्मन भाग गया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.